अजब रमा राघवची जोडी। ही तुझी सगळी व्रतबित जी काय आहेत ना ती तू मनानी अस्वस्थ आहेस म्हणून करतेयस हे मला कळलं नसेल असं वाटतंय का तुला? तुला मी म्हंटल ना मगाशी की तुला हवं ते कर, त्यानंतर तुझा पडलेला चेहरा मला दिसलाच नसेल असं खरंच वाटतंय का तुला? सांग बाळा। डॅड, अरे खरंच असं काहीच नाहीये। रमा, मी बोलत नाही याचा अर्थ मला काही कळतच नाही असा तर नाही ना होत। तुला खरं सांगू, मी US ला जाण्यापूर्वीपासून तुझ्यातला हा बदल नोटीस करतोय। तू सतत लॉस्ट असायचीस, ॲज इफ तू काहीतरी सतत विचार करतेस अशी। आत्ताही तुझ्या मनात माझ्याशी बोलण्यासारखं खूप काही आहे पण तू बोलत नाहीयेस। मला सांग बेटा, एक्झॅक्टली काय झालंय? हा अगं बाप आहे मी तुझा। डॅड, आत्ता सुद्धा बोलू की नको बोलू अशा डिलेमा मध्ये आहेस तू? नाही, हट्टानी तो जॉब करायला घेतलास आणि अचानक तोही सोडून दिलास। ते कारण सांगितलंस ना बाळा, तेही न पटण्यासारखं होतं। सांग मला काय झालंय ते? ऑफिस मध्ये काही झालंय का? डॅड, अरे राजूने तुझे मेडिसिन्स ठेवलेच नाहीयेत, मी घेऊन आले, थांबा। रमा, तू नोकरी नाही करायची म्हटलंस तर म्हटलं ठीक आहे। आपलं ऑफिस जॉईन कर म्हटलं तर तेही नाही म्हणालीस। काहीतरी झालाय हे नक्की रमा, आणि काय झालाय ते मला कळायलाच हवं। ओके? रमा, डॅड, अरे तुला गंमत सांगू, पूर्वी तुझा जेव्हा घरभर चिवचिवाट चालू असायचा ना तेव्हा अख्खं घर कसं भरलेलं दिसायचं, आणि आता तूच उदास राहायला लागल्यानंतर आपलं घर बघ कसं उदास वाटतंय। माझ्याशी बोल बाळा, मला तरी सांग काय झालंय ते। Come on, speak up. It's okay बाळा, it's okay. सांग आता मला काय झालंय ते? हा? डॅड, I'm in love. I'm in love with Raghav. माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे डॅड। अगं पण मग इतकी छान चांगली बातमी अशी रडत का देतेस तू मला? तुला काय वाटलं मी तुमच्या लग्नाला विरोध करेन का नकार देईन? मग काय झालं सांग। मला राघवशी लग्न करायचं। ओके, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे डॅड। मग पण मला सोबतच पूर्वतांच्या घरची सून व्हायचं डॅड। मला ती सगळी फॅमिली हवी आहे।
ती फॅमिली ना खरंच खूप चांगली आहे. मी लहानपणी जे काही मिस केलंय ना डॅड, ते सगळं काही त्यांनी दिलंय मला. मला आनंदाने कसं जगायचं हे त्या लोकांनी शिकवलंय. मी जशी राघवशिवाय नाही राहू शकत ना डॅड, तशीच त्या फॅमिली शिवाय नाही राहू शकत, त्या माणसांशिवाय नाही राहू शकत मी. पण मग प्रॉब्लेम काय आहे, अडलाय कुठे? हा नाही, मी तुला खरंच सांगू का की राघव इतका हुशार आणि रिस्पॉन्सिबल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या या हट्टी बाळाला समजून घेणारा मुलगा मी अगदी जगात कुठेही शोधायला गेलो ना तरी मला नाही सापडणार. आणि पुरोहित फॅमिली तर आदर्श फॅमिली आहेच ना. आपण एक काम करूया, मी गजानन गुरुजींना लगेच कॉल करतो आणि लग्नाची तारीख ठरवतो, मग तर खुश. एक प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला? डॅड, अंकल गुरुजींनी आधी लग्नासाठी परमिशन दिली होती, मग नंतर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. अगं पण का? मामामुळे झालंय सगळं. लावण्यामुळे? काय केलं लावण्याने? डॅड, तिने खूप काही केलंय. तुला पुरे फॅमिलीच्या घराबद्दल ऑलरेडी माहितीये. जे तुम्हाला तुमचं राहतं घर सोडावं लागलं, अगदी तारणहाराला सुद्धा पिटवलं गेलं, तुमचं कर्ज रद्द करून तुम्हाला आर्थिक कोंडीत आणलं गेलं. त्यांना मीही मदत करत होतो. पण मग कोणी केलं? लावण्या परांजपे. मला तुम्हाला सगळ्यांशी बोलायचं आहे. जे सगळ्या मागे वेगळ्याच व्यक्तीचा हात आहे. म्हणजे कोण? लावण्या परांजपे? हो, त्याच होत्या या सगळ्याच्या मागे. बाई इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते? लावण्या, डॅडी काय झालं? लावण्या, तू रमाचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न केलास? अगं तू आई आहेस तिची का कोण आहेस? शत्रू सुद्धा रमाचा तिच्याशी असं वागला नसता ग. गिरीश, हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा. आधीच तुमची तब्येत आता ठीक नाहीये, तुम्हाला त्रास होईल. या बाईनी आज तागाय जितका त्रास दिलाय ना मला, त्यापेक्षा जगातला इतर कोणताही त्रास मी बेअर करू शकलो असतो. गिरीश, प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घे प्लीज. हे बघ, मी हे जे सगळं काही केले ते रमाची काळजी वाटत होती म्हणून केलं. खरंच गिरीश, ती त्या मिडल क्लास घरात कशी ऍडजस्ट होईल असं वाटलं म्हणून मी हे सगळं केलं. खरंच? हो, खरंच. कारण जेव्हा माझी खात्री पटली ना गिरीश की राघवचं रमावर मनापासून प्रेम आहे, त्या क्षणी मी स्वतः पुरोहितांकडे मिठाई घेऊन गेले होते आणि आपल्या दोघांची यांच्या लग्नाला परमिशन आहे सांगून आले मी. गिरीश, प्लीज बिलीव्ह मी. आय वॉन्ट दिस टू पीपल टू बी हॅपी. मला ते आनंदातच असायला हवे. बबिता, तू सांग ना. आरुषी, तू सांग ना तुझ्या डॅडला. सांग. हो बाबा, लावण्य आंटीने तर रमाताई आणि राघवचं मस्त ग्रँड वेलकम केलं होतं. ऐकतोयस तू? आता खात्री पटली तुझी? खरं बोलतीये मी. मला नाही माहिती ती माणसं गुरुजींच्या घरी कशी आली. आय स्वेअर मी काहीच केलेलं नाहीये. आय स्वेअर मी काही केलेलं नाहीये. खोट्या शब्द घेऊ नकोस. तू काय आणि किती करू शकतेस ना लावण्या, याची मला पूर्ण कल्पना आहे. कम ऑन गिरीश. तिच्या लहानपणी मी माझ्या कामातल्या व्यस्ततेमुळे नाही तिला वेळ देऊ शकलो, पण आता तसं होणार नाही.
रमा आणि राघवचं लग्न व्हावं म्हणून मी स्वतः पुढाकार घेणार आहे आता. तू कितीही प्रयत्न कर आणि वेळ पडली ना तर मी गजानन गुरुजींच्या समोर हात जोडून त्यांची माफी देखील मागायला कमी करणार नाही. पण मी प्रयत्न करणार आहे. रमा, नको काळजी करूस बाळा. तुला जे हवं ना ते तुला नक्की मिळेल. सोन्या, नको रडूस. तुझ्या सुखापेक्षा बाळा मला जगात काही महत्वाचं नाही. ट्रस्ट मी, विश्वास ठेव माझ्यावर. हॅलो रमा, तू तुझा अनवाणी चालण्याचा हट्ट काही सोडणार नाहीस ना? रमा, पाय भाजले असतील तर एखादं क्रीम वगैरे लावतेस का? राघव, अरे मी एकदम ओके आहे, मला काही झालं नाहीये. इनफॅक्ट आय एम व्हेरी 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 हॅपी. सगळं काही माझ्या मनासारखं होतं. आजी म्हणतात ना तसं माझा हा उपवास आणि चप्पल न घालण्याचं व्रत आहे ना एकदम सक्सेसफुल झालंय. तसं असेल तर उत्तमच आहे, पण असं का वाटतंय तुला? राघव, यु नो व्हॉट, मी डॅडला काहीच बोलले नव्हते. म्हणजे मी काही न बोलताच त्याला कळलं की मला त्याला काहीतरी सांगायचं, म्हणून त्यानेच मला समोरून विचारलं की काही झालंय का. मग मी त्याला आपल्याबद्दल सगळं काही सांगून टाकलं. आणि डॅड काय म्हणाला माहितीये? काय? तो म्हणाला की तो लवकरच अंकल गुरुजींना भेटायला जाणार आहे. वाह, ही तर फारच छान बातमी आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्यांना मी जावई म्हणून पसंत आहे. आता ते मला माहित नाही. एक काम करणार राघव, तूच इथे ये आणि विचार त्याला. रमा रमा, भेटण्याची कारण शोधण्यात तू अगदी पटाईत आहेस. मग आहेच. पण रमा, आपल्याला जरा धीर धरावा लागणार आहे आता. बरं, तुझ्या आईबद्दल कळल्यावर तुझ्या डॅडना राग आला असेल ना? हो अरे, डॅड खूप अपसेट झाला होता. पण थँक्स टू पवित्रा आंटी, तिने त्याला समजवलं आणि सगळं काही नीट झालं. पण राघव, मला असं वाटतं की डॅड आजच अंकल गुरुजींना कॉल करेल आणि सगळं काही सॉर्ट करेल. डोंट वरी. मलाही अगदी तसंच वाटतंय. रमा, मला नाही वाटत आज रात्री मला झोप लागेल. हो का? अरे एवढंच ना? मग माझ्याकडे यावर एक बेटर सोल्युशन आहे. काय, सांग बघू. डोळे बंद कर. आता इमॅजिन कर की तुला झोप लागत नाही. तू सारखा ह्या साइडहून त्या साइडवर टर्न होतो आणि थांब, मी सांगतो पुढचं. मला झोप लागत नाहीये, त्यामुळे मी सारखा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर पलटतोय. तुझा हात येतो आणि तू माझ्या केसातून हात फिरवू लागतेस. तुझ्या हातात अशी काही जादू असते ना की त्यामुळे मला कधी झोप लागते ते कळतच नाही. आणि मग तू सुद्धा माझ्या डोक्यावर गाल टेकून झोपून जातेस. राघव, अहो राघवराव, सकाळचे 7 वाजलेत. उठताय ना, ऑफिसला जायला उशीर होतोय. मग तू पण ना. चला झोपा. बाय. हा डबा घे आणि गनिमाला चाहू लागायच्या आधी पळा. गनीम, वा. चल चल निघ लवकर.
आजी राघवराव कुठे दिसत नाहीये. त्यांचं आवरून झालं नाहीये का अजून? अगं मी मगाशीच त्याला खोलीतून बाहेर पडताना बघितलं. हो मी चहा दिला त्याला. श्रुती जरा बघतेस का त्याची गाडी आहे का जागेवरती? थांब बघते. नाही त्याची गाडी नाहीये बाहेर. अय्या राघवराव कुठे गेले? राघवराव ना बुर्र निघाले कधीच. ऑफिसला गेला सुद्धा. गेले? वेळेच्या आधीच कसं गेले ते? आजी अहो त्यांना अजून 15 मिनिटं वेळ होता निघायला. हो का? आज रमाला भेटायचं असेल म्हणून लवकर निघाला असावा. अगं तुझी आत्या काय काय करत असते ना रमासाठी. आणि हा राघव डबा घेऊन तिला भेटायला जातो. सकाळी सकाळी फ्रेश मूड असतो ना तेव्हा भेटतात दोघं. काय हो आजी तुम्हाला माहितीये ना काकांनी राघवरावांना मला रोज क्लासला सोडायला सांगितलंय. तरी कसं गेले ते? आजी तुम्ही रमा आणि राघवरावांबद्दल मुद्दाम सांगता ना मला त्रास व्हावा म्हणून. अरे बापरे तुला खूप त्रास होतो का ग? पण ते भेटतात अगदी रोज भेटतात. हे पुन्हा नाही सांगणार हा मी तुला. आणि मी काय तुला सांगितलं ना तेही तू लगेच विसरून जा. आजी हे तुझं काही बरोबर नाहीये. हे गप ग मोठी आली मला शिकवणारी. आजी तुम्हाला काय वाटलं? मला काहीच समजत नाही का? राघवराव तुम्ही आणि तुम्ही सगळेच हे सगळं की नाही मुद्दाम करता. राघवराव सुद्धा मुद्दामच निघून गेले असणार. त्यांना मला बरोबर न्यायचंच नव्हतं. तुला कळतंय ना हे? अगं मग रिक्षाने जात जा की आपली आपली. पैसे नाही आहेत का? थांब मी देते. पण वेळेवर निघ नाही तर क्लासला उशीर व्हायचा. जाऊ दे मला जायचंच नाहीये. क्लासला जायचा सगळा मूडच गेला माझा. बघू आज मी घरीच अभ्यास करते. पूजा वहिनी तुम्हाला काय मदत हवी का? नाही सध्या तरी नको. तुझा अभ्यास कर. गॉड प्लीज आज सगळं काही छान होते. डॅड अंकल गुरुजींना कॉल करणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. अंकल गुरुजींची जी काही मिसअंडरस्टँडिंग आहे जो काही राग आहे ते सगळं क्लिअर होते. प्लीज गॉड. गिरीश आज त्या गुरुजींना फोन करणार आहे. रमा मी आता माझा प्लॅन स्पॉइल होऊ देणार नाही. त्या गुरुजींचं मिसअंडरस्टँडिंग वाढवायलाच पाहिजे. आणि आय सी आय डू इट. आणि तो राघव तो रमासाठी अजिबात योग्य नाहीये. नो वे. त्याला मी तुझ्याच काय पण ह्या घराच्या आजूबाजूला फिरू देणार नाही. जस्ट सी. अरे जिजू रमाताई जिजू आलेत बघ. या ना जिजू या या. राघव जिज्जू म्हणे. माय फुट. राघव अरे ये नाही. बरं आलाच आहेस तर गिरीशला भेटून जा. रमा आराम करत असतील ना ते. आराम करू दे त्यांना. मी भेटीन नंतर. हो तसंही आपल्याला उशीर होतोय ना. चल आपण निघूया. बाय आरुषी. बाय रमाताई. बाय राघव जिजू. एन्जॉय. बाय. चला. कुठे? रमा आणि राघव रोजच एकमेकांना भेटतात. काय करू? हे अवॉइड कसं करू?